शिरपूर तालुक्यातील दहिवद मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सदाशिव पेट्रोलियम पंपावर 6 ऑक्टोबरच्या पहाटे 4 पिस्तूलधारी दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या दरोड्यात दरोडेखोरांनी सुमारे 22,000 रुपयांची रोकड लुटून पसार होत परिसरातील खळबळ उडवून दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 4 वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर 4 संशयित पेट्रोल पंपावर आलेत। त्यापैकी दोघांच्या हातात पिस्तूल होते आणि पंपावर ड्युटीवर असलेले कर्मचारी सोमनाथ गवडी, सुनील नगराळे आणि संतोष नगराळे यांना पिस्तूलचा धाक दाखवत रोकड मागण्यात आली। कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर मारहाण करून रोकड भरलेली बॅग हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून पसार झालेत। दरोडेखोरांनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेले असल्याने त्यांची ओळख स्पष्टपणे पटू शकली नाही। घटनेच्या वेळी पेट्रोल पंपाच्या शेजारील हॉटेल बंद होते आणि सुरक्षा रक्षकही रजेवर असल्याने दरोडेखोरांनी या संधीचा फायदा घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनेची माहिती पेट्रोल पंपाचे संचालक तरुण शर्मा यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। दरम्यान दरोडेखोरांचे संपूर्ण कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पहाटेच्या वेळेस महामार्गावर तसेच पेट्रोल पंपावर गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली असून दरोडेखोरांचा लवकरच पर्दाफाश होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।